पूर्ण कार्यकाळ जो आहे तो भाजपकडे राहतो की पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात येते या संदर्भातला सुद्धा निर्णय जो आहे तो दिल्लीमध्येच होण्याची शक्यता आहे। आज ही तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। मात्र राज्यातले हे जे 3 नेते आहेत त्यांच्यामध्ये तरी सध्या या 2 फॉर्म्युलावरती प्रामुख्याने चर्चा होत असल्याचं ऐकायला मिळतं आहे। कृष्णा, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे महायुतीमध्ये तिन्ही पक्ष समसमान असं सुरुवातीपासूनच सांगितलं गेलेलं आहे। जर 2-2-1 चा फॉर्म्युला आपण जर समोर धरला तर 1 वर्ष अजित पवार गटाला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं। मात्र त्याच वेळेला समतोल साधण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कुणाला अडचण येऊ नये किंवा कुणी आणखीन टीका टिप्पणी करू नये यासाठी कृष्णा, मी तुमच्याकडे येतेच। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिल पाटीलजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। सत्ता स्थापनेच्या हालचाली या केव्हाही सुरू होऊ शकतात, मात्र मुख्यमंत्री पदासाठीचे 2 फॉर्म्युले आता समोर आलेले आहेत अशी सूत्रांची माहिती मिळतेय। 2-2-1 चा फॉर्म्युला असू शकतो, तुमची पहिली प्रतिक्रिया? हॅलो, अनिल पाटीलजी, माझा आवाज येतोय? आता बोला। मुख्यमंत्री पदासाठी 2 फॉर्म्युले समोर आलेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामधला एक फॉर्म्युला म्हणजे 2-2-1 चा फॉर्म्युला, म्हणजे 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद। त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? हे सगळे जे निर्णय जे महायुतीचे जे नेते त्यातल्या त्यात अजून वरती जे भारतीय जनता पार्टीचे जे कोर कमिटी आहे त्या कोर कमिटी समोर हातात हे केले जातील। आता या सगळ्या गोष्टींचा अंदाज वर्तवला जातोय, पण माझ्या माहितीनुसार असं मला वाटतं की या क्षणाला असला कुठलाही फॉर्म्युला मला तरी ऐकायला मिळालेला नाही आणि मला खात्री आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या विषयाला कुठेतरी एंड होईल आणि थांबेल। आणि स्वाभाविक आहे तिन्ही पक्षाच्या जे आमचे तिन्ही पक्षाचे जे नेते असतील आमच्या माध्यमातून अजितदादा असतील, अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे या आमच्या अपेक्षा आहेतच। तसं शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्या नेतृत्वातच लढलेलो आहे। भारतीय जनता पार्टीची संख्या जास्त असल्यामुळे स्वाभाविक आहे त्यांचा अधिकार जास्त आहे आणि ते जे तिघं मिळून ठरवतील तो फॉर्म्युला 1-2 दिवसामध्ये निश्चित होईल, कदाचित आज किंवा उद्या होईल। ठीक, धन्यवाद अनिल पाटीलजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। आता आपल्यासोबत भाजप